नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा एका नव्या रेसिपीमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत स्टफ्ड मिरची वडा। त्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले 3 बटाटे, कांदा, अद्रक मिरची लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता। स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई, जिरे, कढीपत्ता टाकून फोडणी दिली आहे। राई छान तडतडली त्यानंतर मग आपण त्यामध्ये अद्रक मिरची लसूणचा ठेचा टाकलेला आहे, तो छान परतवून घ्यायचा। नंतर त्यामध्ये आपण कांदा फोडणीला दिला आहे। कांदा छान हलवून घ्यायचा। कांदा छान तांबूस झाल्यानंतर त्यात मीठ, हळद आणि आपल्या आवडीनुसार मिरची पावडर टाकून छान हलवून घ्यायचे। तसेच मसाला जळू नये म्हणून थोडेसे पाणी टाकून त्याला छान परतवून घ्यायचे। स्टफिंग आपले रेडी झाले। एका प्लेटमध्ये ते गार करण्यासाठी काढून घेतले। आपले स्टफिंग गार होते तोपर्यंत आपण वड्यासाठी लागणारे बेसनचे बॅटर तयार करून घेऊयात। यासाठी आपण 1/2 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते छान चाळणीने चाळून घेऊया। त्यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ टाकले आहे, म्हणजे वडा होताना तो छान कुरकुरीत तयार होईल। तो देखील आपण चाळून घेऊयात। बॅटर तयार करताना मी त्यात 1 टीस्पून ओवा घेतला आहे, तो हातावर छान चोळून घेतला आहे, म्हणजे त्याची टेस्ट छान येते। तसेच बॅटरमध्ये थोडे हिंग, मीठ आणि अद्रक मिरची लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे। नंतर बॅटरमध्ये गरजेप्रमाणे हळूहळू पाणी टाकून बॅटर छान हलवून घेतले आहे। बॅटर फार पातळही नको आणि फार घट्टही नको, असे फ्लोईंग कन्सिस्टन्सी असेल असे बॅटर आपले तयार झाले पाहिजे। बॅटर आपले रेडी झाले आहे, ते बाजूला ठेवले। आता वड्यासाठी लागणाऱ्या मिरच्या ह्या खूपच लांब लांब आहेत, म्हणून त्यांना 2 भागात कट करून घेतलेले आहे। मिरचीला मध्यभागी चीर देऊन त्यामध्ये असलेल्या बिया ह्या काढून घेतल्या आहे। मिरच्या कट करून तयार झाल्या आहेत। आता तयार केलेल्या स्टफिंगमध्ये चाट मसाला टाकून तो मसाला छान हलवून घेऊयात। ह्या मिरचीचे साल हे खूपच जाड असते, त्याचे तसेच जर वडे केले तर मिरच्या ह्या आतून कच्च्या राहतात, म्हणून तव्यात थोडेसे तेल टाकून त्या मिरच्या तेलामध्ये छान 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊयात, म्हणजे त्याचे साल हे मऊ होते। थोडेसे मीठ देखील त्यामध्ये टाकूया।
मिरची छान परतून झाली आहे. ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात. सगळ्याच मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून तयार झाले आहेत. आता तयार केलेल्या बॅटरमध्ये एक एक मिरची बुडवून छान मस्त त्याचा वडा तयार करून घेऊया. त्यासाठी माझ्याकडे कढईसारखा खोलगट लोखंडी तवा आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि एक एक वडा बॅटरमध्ये बुडवून त्याचे छान वडे तयार करून घेतले आहेत. छान मस्त वडे तयार झाले आहेत. हे वडे अगदी कुरकुरीत आणि चटपटीत लागतात. तसेच कढी आणि भात हा रेडी होता. कढी, भात आणि मिरची वडा अगदी मस्त रेसिपी झाली आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि रेसिपीला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.